नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. मुख्यमंत्री कोण होणार पासून ते पालकमंत्रीपद कुणाच्या वाट्याला येणार इथपर्यंतचा महायुती सरकारचा प्रवास बराच रोचक ठरला. अगदी त्यांना बंगले मात्र आम्हाला साधे फ्लॅट या पातळीपर्यंत राजी नाराजीचे नाटक रंगले. मंत्री परिषदेचा विस्तार झाल्यानंतर तर अनेकांच्या नाराजीचा स्फोट झाला. आजवरच्या निष्ठेचे हेच फळ काय असा सात्विक संताप अनेकांनी व्यक्त केला. छगन भुजबळांचे नाराजी नाट्य तर अजूनही संपलेले नाही. कदाचित भाजपमध्ये प्रवेश करून आपले मंत्रिपदाचे स्वप्न साकार केल्यावरच ते शांत होतील असं दिसतंय. इतरांनी त्यावेळी थोडी खळबळ केली, परंतु आता सगळे शांत झाल्याचे दिसतंय. अपेक्षित खाते न मिळालेले मंत्री देखील आता आपण समाधानी असल्याचे सांगत आहेत. तर थोडक्यात लाल दिवा हुकलेले नेते देखील पक्ष नेतृत्व सोपवेल ती जबाबदारी पार पाडण्यास तयार असल्याचे म्हणतायत. या सगळ्या समजूतदारपणाचे रहस्य तसे उघडच आहे आणि अजित पवारांनी ते उघडपणे सांगितलेही आहे. या महायुती सरकारला 237 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे कोणी एखादा नाराज जरी झाला आणि त्याने काही वेगळा विचार केला तरी त्याचा सरकारवर परिणाम होणार नाही. त्यामुळे नाराजांची मनधरणी वगैरे करण्याचे कारणच नाही असे अजित पवार यांनी स्पष्टच सांगितले आहे. त्यांचा रोख भलेही छगन भुजबळांकडे असेल, परंतु सगळ्याच नाराजांसाठी हे संख्याबळ म्हणजे तोंड दाबून बुक्क्यांचा मार ठरतोय. कोणत्याही पक्षात नाराजांची संख्या पक्ष फोडण्या इतपत मोठी नाही आणि पक्ष फुटला तरी त्याचा सरकारच्या स्थिरतेवर परिणाम होणार नाही. त्यामुळेच ज्यांना अपेक्षित ते मिळाले नाही, ज्यांना मिळाले नाही आणि ज्यांना पुढच्या 5 वर्षात काहीही मिळण्याची शक्यता नाही असे सगळेच आता एका सुरात आम्ही समाधानी असल्याचे सांगतायत. दुसरा पर्यायच नाही. 5 वर्षात जे काही पदरात पडेल त्यात समाधान मानायचे, कारण 5 वर्षांनंतर परिस्थिती बदलेलच याचीही शाश्वती नाही. काहीही करता येत नाही हीच परिस्थिती सगळ्यांच्या समाधानाचे कारण आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.